मित्रहो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून जाताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी किती काही काही सांगितलं होतं बघा. आता त्यांच्या प्रत्येक विधानातला खोटेपणा उघड पडत चाललेला आहे, उघडा होत चाललेला आहे. निधी मिळत नसल्याचं कारण सांगितलं, पण त्यांना भरपूर निधी मिळालेलाही होता, उलट त्यांनीच तो खर्चही टाकलेला नाही हे समोर आलं. एकनाथ शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय आपला राजकीय दृष्ट्या बरोबर आहे असं त्यांनी पुण्यामध्ये सांगितलं. आणि बघा, कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला की ते म्हणाले आपण अजून असा निर्णय घेतलेला नाही, मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्ते आणि मतदारांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ. सोशल मीडियावरून त्यांचेच मतदार आणि कार्यकर्ते शिंदे गटात जाण्यासाठी प्रचंड विरोध करीत होते. अत्यंत नको नको ते शब्द वापरून सुद्धा या कार्यकर्त्यांनी ओमराजे यांना शिंदे गटात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केलेला होता. पण या सगळ्याकडे त्यांनी डोळेझाक केली आणि एक फारसं घडवून आणला आणि मग आपण शिंदे गटात जात आहोत असं त्यांनी जाहीर करून टाकलं. त्यांचे समर्थक त्यांच्याच सोबत असल्याचं दाखवलं गेलं, पण मतदार आणि एकनिष्ठ कार्यकर्ते राजे निंबाळकर यांच्या विरोधात उभे राहिले. एकनाथ शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय आधीच झालेला होता, तरी हे सगळं नाटक केलं गेलं. मतदारसंघामध्ये किती जणांना त्यांचा हा निर्णय पटलेला आहे? ओमराजे निंबाळकर यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनाही तो निर्णय पटलेला नाही. नुसता पटलेला नाही तर त्यांनी ओमराजे यांच्या विरोधामध्ये दंड थोपटले आहे. उद्धव ठाकरे यांना धोका देण्याचा आणि शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय ओमराजे यांनी 1 महिन्यापूर्वीच घेतलेला होता. महिन्यापूर्वीच त्यांनी आपल्याला सांगितलेलंही होतं. अशी पडद्याआडची मोठी माहिती मकरंदराजे यांनी आता उघड केलेली आहे. पक्ष बदलण्याबाबत ओमराजे यांनी घरात चर्चा केलेली होती. महिन्याभरापूर्वी त्यांनी हा निर्णय आपल्याला सांगितलेलाही होता, पण तो आपल्याला पटलेला नव्हता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पडत्या काळामध्ये आणि संघर्षाच्या वेळी आमची जी साथ दिली ती विसरून त्यांची साथ सोडणं मला अजिबात पटलेलं नाही. मी त्यांच्या या निर्णयाला घरामधूनच तीव्र विरोध केलेला होता असं ओमराजे यांचे भाऊ मकरंदराजे निंबाळकर यांनी सांगितलं. बघा, राजकारणामध्ये सरड्यापेक्षा सुद्धा जास्त रंग बदलले जातात असं म्हणतात. जिवंत असेपर्यंत उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही अशी शपथ ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेली होती. तीच शपथ पायदळी तुडवून त्यांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि ते गेले सुद्धा. मात्र ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात अशी एक आपल्याकडे म्हण आहे. आता ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच घरातल्या व्यक्तीने शड्डू ठोकलेला आहे. ओमराजे निंबाळकर यांचेच भाऊ आता ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत राहिलेले नाही, त्यांनी त्यांची साथ सोडलेली आहे आणि ठाकरे शिवसेनेतच राहण्याचा निर्णयही घेतलेला आहे. ओमराजेंचा निर्णय पाहून मतदारांनी तर त्याच्याकडे पाठ फिरवलेलीच आहे, पण त्यांचे भाऊ मकरंदराजे सुद्धा आता त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. आपण उद्धव ठाकरे शिवसेनेतच राहणार असून धाराशिवचा गड हा उद्धव ठाकरे यांचाच होता, यांचाच आहे. तो अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करू. ओमराजे यांच्या विरुद्ध लढण्याचा आदेश पक्षानं जरी दिला तरीही आपण 2 हात करायला तयार आहोत असं सुद्धा या मकरंदराजे यांनी म्हटलं आहे. म्हणजे गद्दारी विरुद्ध निष्ठा अशी लढाई आता इथं सुरूही झाली आणि नेमकं अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी नेहले पे दह्याला फेकला. उद्धव ठाकरे यांनी मकरंदराजे यांना फोन करून धाराशिवमध्ये पक्ष बळकट करावा असं सांगितल्याची ही चर्चा आहे. मकरंदराजे हे माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांचा जनसंपर्कही तगडा आहे. शिवाय ते ठाकरे शिवसेनेचे धाराशिवचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि ते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिलेले आहेत. आता 2 भाऊ आमने सामने येणार हे तर अगदी स्पष्ट झालेलं आहे, पण पक्ष सोडण्याचा निर्णय ओमराजे यांनी महिन्यापूर्वीच घेतलेला होता. ही मोठी बाब मकरंदराजे यांनी आता उघडकीला आणली. 1 महिन्यापूर्वी हे सगळं काही ठरलं होतं, तरी ओमराजे यांनी
कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचा केलेला फार्स उघडा पडला. लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण त्यांच्याच बंधूंनी तोही उघडा पाडला. ज्यांच्यावर प्रचंड विश्वास होता असे ओमराजे निंबाळकर सुद्धा असे खोटेपणाचे राजकारण किंवा राजकारणाचे खेळ लोकांशी खेळत होते, हे पाहून अनेकांना धक्का बसला. मित्रांनो, राजकारणामध्ये निष्ठा आणि विश्वास कुठे शिल्लक राहिलेला आहे काय? हो, काय म्हणाल तुम्ही? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.